शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची आहे, मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे. पण होतं काय, मिरची पिकाची लागवड करताना जर आपल्याकडनं बियाणं रोपं जर चुकली तर पुढील काळामध्ये मिरचीला जे रोग येतात हे जास्त प्रमाणात येतात, उत्पादनही घटलेलं दिसून येतो. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मिरची पिकाच्या टॉप जबरदस्त 20 ते 25 व्हरायटी असतील ना, यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, भरपूर दिवसानंतर मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर मिरची पिकाची व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. इथून मागे मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर जवळपास 700 ते 800 व्हिडिओ या आपण बनवले आहेत ना, फक्त मिरची पिकाच्या व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक हंगामामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक नियोजनानुसार आपण मिरचीची माहिती देत आलेलो आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती पाहतोय, तर मिरचीच्या व्हरायट्यांबद्दल माहिती पाहतोय. वर्गवारीनुसार तुम्हाला मिरचीच्या व्हरायट्यांची माहिती सांगतोय. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे. तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताना कमेंट्स नक्की करायचे. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, मिरची पीक असं एक नाजूक पीक आहे ज्याला जास्त हिटही सहन होत नाही, जास्त पाणीही सहन होत नाही. आणि एकंदरीतच काय, थ्रिप्स मावा तुडतुड्यांचा अटॅक, रस शोषक किडींचा अटॅक जर झाला तर डेंजर खोकड्या बोकड्या रोग येतो. एकंदरीतच मिरचीचं उत्पादन घटलेलं दिसून येतं. मग आपल्याला हे योग्य नियोजन करते वेळी व्हरायट्या घ्यायच्या. आता व्हरायट्या घ्यायच्या आधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मिरची पिकाचे 5 तोडे खूप महत्वाचे आहे. पहिली हाताळणी मी म्हणतो 100 किलोची असेल, 200 किलोची असेल, 50 किलोची असेल. पण त्यानंतरचे 5 तोडे जे महत्वाचे आहे, ज्यामध्ये आपलं भांडवल निघून येतं आणि मिरची पिकातून आपण सक्सेसफुल होतो. बाकीचे तोडे हे बॅलन्स मध्ये राहतात. तर आता लक्षात घ्या, नेमकी मिरची पिकाच्या व्हरायट्या कोणत्या निवडायच्या. तर सुरुवातीला मी काही तळायच्या मिरच्या आहेत ना, यांची माहिती सांगतो. आता तळायच्या मिरच्या 2च माझ्या माहितीप्रमाणे आहेत. तुम्हाला माहित असेल त्याही लावू शकता. पण आपण बलराम असेल आणि नवल असेल या दोन्हींपैकी एका मिरचीची लागवड करू शकतो. आता ही झाली तळायची मिरची. आता पाहूया आपण G4 म्हणजे काय, छोट्याल्या टोकड्या ज्या मिरच्या राहतात, काळ्या पाठीच्या म्हणतो आपण त्या. तर ह्या मिरच्या, तर ह्या घेतेवेळी आपण तेजा 4 असेल, तलवार असेल, दुर्गा असेल, प्राईड 151 असेल, निधी असेल, मीरा असेल. त्याचबरोबर अजून मिरच्या तुम्हाला सांगायच्या झाल्या तर आपण आरमार असेल, सुनिधी असेल, ईगल हॉट असेल, 5531 असेल, विशाखा असेल, सायबा असेल, यांसारख्या विविध ज्या छोट्याल्या G4 सेगमेंट मध्ये मिरच्या येतात, यांना मार्केटमध्ये मागणी जास्त प्रमाणे असते. या मिरच्यांची आपण लागवड करू शकतो. आता ज्या लांबड्या मिरच्या येतात, हिरव्या पोपटी कलरच्या मिरच्या येतात बघा, यांची देखील आपण लागवड करू शकतो. आता या करते वेळी 786 म्हणजे 786 ज्वेलरी असेल, त्याचबरोबर ब्लॅक 99 असेल, अंकुर 930 असेल, ही मिरची असेल. त्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं तर 7711, 2121, ग्रीन सिझलर असेल, सिझलिंग हॉट असेल, सुनिधी असेल, VNR 145 असेल, यांसारख्या विविध ज्या मिरच्या आहेत यांची देखील आपण लागवड करू शकतो आणि भरघोस उत्पादन मिळू शकतो. आता चौथा महत्वाचा मुद्दा तर तो म्हणजे पिकाडोर त्रिकोणी आकाराची जी मिरची आहे ना, यांना देखील मार्केटमध्ये जास्त प्रमाणे बाजारभाव झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता अजून एक मिरची राहिली तर ती म्हणजे ढोबळी मिरची. आता ढोबळी मिरची करत असताना शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळतं. काही शेतकरी म्हणतात की आम्ही शेडनेट मध्येच मिरची करतोय, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही ओपन मध्ये पण ढोबळी मिरची करत असतो. मग आता ढोबळी मिरचीचं उत्पादन घेत असताना व्हरायट्या कोणत्या घ्यायच्या, तर पॅलेडिन असेल, बार्बी असेल, आर्या असेल, या माझ्या माहितीतल्या मिरच्या आहेत, ह्या ढोबळ्या मिरच्या, यांची देखील आपण लागवड करून या मिरची पिकातून भरघोस असं उत्पादन मिळू शकतो. आता शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची लागवड करत असाल तर नियोजन एकदम परफेक्ट आणि कडक झालं पाहिजे. शेतीची आंतरमशागत, खत व्यवस्थापन, आळवणी, ड्रिंचिंग, फवारण्या, ब्लॅक थ्रिप्स, पांढरी माशी, थ्रिप्स मावा तुडतुडे यांच्यावर नियंत्रण मिळवायचं, यांचं योग्य नियोजन जर करत असाल, निश्चित स्वरूपात तुम्ही मिरची पिकातून सक्सेसफुल होत आहे. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाच्या मी व्हरायटीची माहिती सांगितली, पण मिरची पिकाचं नियोजन करायचं तरी कसं, तर मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर जवळपास आपण 700 ते 800 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे.
एकदा मिलिंद युट्यूब चॅनल व्हिजिट द्या. त्यामध्ये संपूर्ण मिरची पिकाची टप्प्याटप्प्यानुसार मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित स्वरूपात तुम्हाला फायदा होणार आहे. माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.